पुढची बातमी अमरावतीची आहे। अमरावती महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची वर्षभरातच बदली करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला। मात्र या निर्णयाच्या विरोधात अमरावतीकर संतप्त झालेले आहेत। त्यांनी या बदलीचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचं ठरवलेलं आहे। इमानदारी, प्रामाणिकपणा हा गुन्हा ठरू शकतो का, अशी स्थिती महाराष्ट्रात आहे। किमान अमरावतीचे मावळते महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याबाबत तर असंच म्हणावं लागेल। या इमानदार आणि धडाकेबाज अधिकाऱ्याची अवघ्या एका वर्षात बदली करण्यात आली। अमरावतीत आल्यानंतर या अधिकाऱ्यानं अमरावती महापालिकेला शिस्त लावली, बेकायदा कामांना पायबंद घातला। असा धडाकेबाज अधिकारी कुणाच्या डोळ्यात खुपणार नाही तर नवलच। चंद्रकांत गुडेवारांची एका वर्षातच उचलबांगडी करण्यात आली। या बदली विरोधात अमरावतीकरांनी आवाज उठवलाय। नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं अमरावती बंदची हाक दिली आहे। आम्ही आमच्या शहराच्या हितासाठी गुडेवार सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांनी पूर्ण काळ आपला 3 वर्षाचा या ठिकाणी करावा। आवाजवी विषय त्यांनी मान्य केले नाही म्हणून हा विषय होता, हे जगजाहीर आहे, ओपन सिक्रेट आहे। अशा व्यक्तीची जर बदली अमरावतीतून झाली तर अमरावतीचा पूर्ण विकास ठप्प पडेल। आम्ही या विकासाला, ही आमची जन्मभूमी आहे, या विकासाला गती मिळावी। प्रथमतः अमरावतीला अशा प्रकारचा एक सिंगम अधिकारी हाती पडलेला आहे। यांची जर बदली झाली तो अमरावती शहराचाही नाही, या शहरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची खूपच हानी होणार आहे। चंद्रकांत गुडेवार यापूर्वी सोलापुरात असताना तिथल्या राजकीय पक्षांच्या लोकांना ते अडचणीचे ठरले होते, त्यामुळे तिथून त्यांची बदली करण्यात आली। अमरावतीला आल्यानंतर तरी त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू दिला जाईल अशी अपेक्षा होती, पण इथेही तेच झालं। अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करू नये अशी राज्यकर्त्यांची इच्छा आहे का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। ठाण्याच्या माजी जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांचीही अशीच बदली करण्यात आली। प्रामाणिक अधिकाऱ्यांना जर काम करू दिलं जाणार नाही तर मग पारदर्शक आणि वेगवान कारभार कसा होणार, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। प्रशांत कांबळे, जय महाराष्ट्र, अमरावती।